today we are going to start the OOPS concepts in Java. ठीक है, आता आपण आज OOPS concept सुरू करणार आहे. So let's understand now what is OOPS concepts. Okay, so OOPS concept म्हणजे काय बघा. Suppose if you are a developing some software, example for any online portal, suppose shopping application. शॉपिंग ऍप्लिकेशन करायचं म्हटलं तर शॉपिंग ऍप्लिकेशन जर बनवायचं म्हटलं तर रिअल टाइम मध्ये शॉपिंग म्हटलं तर तुमच्या समोर पहिले काय काय येतं. शॉपिंग म्हणजे कस्टमर इज गोइंग टू परचेस द प्रॉडक्ट. दिस प्रॉडक्ट कस्टमर हॅज टू पे द बिल. फॉर दिस बिल देर इज अ डिस्काउंट. Okay, so customer is going to purchase the product, customer has to pay the bill, and on bill the customer will get the discount. आता हे जे वर्ड्स तुम्हाला दिसत आहेत तिथे हे बघा, हे वर्ड्स कस्टमर देन प्रोडक्ट्स. ओके, सी देयर इज अनदर वर्ड व्हिच इज कॉल्ड एज अ प्रोडक्ट सपोज. एक सेकंड ना. सो फर्स्ट ऑफ ऑल हियर as I said, see this, suppose आपण ॲज अ कस्टमर काय सांगितलं तुम्हाला मी, कस्टमर विल परचेस द सम प्रॉडक्ट. For this product customer has to pay the bill, then you have to send that bill to some address. So here you have a customer म्हटलं म्हणजे कस्टमरला काय असतंय हे बघा. कस्टमरला काय काय व्हेरिएबल असतील. कस्टमर हॅज द आयडी, कस्टमरला नेम असेल, कस्टमर हॅज मोबाईल नंबर. ठीक आहे, कस्टमर एक त्याचा ऍड्रेस असतो. ऍड्रेस म्हणजे कोण, सिटी, स्टेट, पिनकोड. देन कस्टमर विल परचेस द प्रॉडक्ट. प्रॉडक्टचा आयडी, प्रॉडक्टचा नेम, प्रॉडक्टची प्राइस and quantity. After this customer will pay the bill. So bill number, okay, bill amount, okay, then there is a GST or taxes. So these are the attributes. तर मग एक जर तुम्ही ऑब्झर्व केलं, हे जे मी आता लिहिलेलं आहे याला आपण म्हणतो व्हेरिएबल्स, आणि या व्हेरिएबल मुळे याला एक नाव दिलं गेलेलं आहे. सो दिस नेम इज कॉल्ड ॲज द क्लास. सेम इज हियर. हे जे ऍट्रिब्यूट्स आहेत म्हणजे व्हेरिएबल, बिकॉज ऑफ दिस व्हेरिएबल याला आपण एक नाव दिलंय अँड दॅट नेम इज कॉल्ड ॲज अ क्लास. सेम इज हियर, बिकॉज ऑफ दिस ऍट्रिब्यूट याला आपण काहीतरी नाव दिलं, सो दिस इज कॉल्ड ॲज अ क्लास. अँड सेम फॉर दिस वन ऑल्सो. या प्रॉपर्टी कोणाच्या आहेत, ऍड्रेसच्या आहेत. तो दिस बिकम माय क्लास. तर मग एखादा प्रोजेक्ट बनवायचा असेल तर त्या प्रोजेक्ट मधले क्लासेस तुम्हाला आयडेंटिफाय करता आले पाहिजे. सगळ्यात पहिले आय हॅव अ क्लास कस्टमर. My customer will purchase the product. Then after purchasing a product, you have to pay the bill. And this bill, after this, you have to send this product to this address. Customer purchase product, customer ला address आहे, customer ला bill पे करायचंय. तर हे जे शब्द आपण डेली लाईफ मध्ये यूज करतो यालाच ऑब्जेक्ट ओरिएंटेड मध्ये क्लासेस म्हणतात. याला काय म्हणतात, क्लासेस. आणि मग रिअल टाइम मध्ये जसं काय आपण सगळं बघतोय की आपण ॲज अ कस्टमर आहे, आपण शॉपिंगला गेलो, आपण प्रोडक्ट परचेस केला, त्या प्रोडक्टसाठी बिल पे केलं, हे सगळं एका सॉफ्टवेअरमध्ये टाकण्यासाठी ज्या कन्सेप्ट लागतात त्याला आपण म्हणतो UPS कन्सेप्ट. त्याला म्हणतो आपण UPS कन्सेप्ट. मग UPS कन्सेप्ट म्हणजे काय, जे डेली लाईफ मध्ये आपण करतोय ना त्याच कन्सेप्टला UPS कन्सेप्ट म्हणतात. फॉर एक्झाम्पल आता आपण बघतो रोडवर काय असतंय, व्हेकल्स आर देअर. ओके, हॉटेलमध्ये काय मिळणार, फूड मिळणार. तर व्हेकल्स, फूड. कॉलेजमध्ये कोण असतात, स्टुडंट असतात. स्टुडंट, आता स्टुडंट एक ह्युमन आहे पण त्याला आपण स्टुडंट का म्हणतो, बिकॉज त्याला रोल नंबर आहे, नेम आहे, मार्क्स आहे. तर त्याच्या ऍट्रिब्यूट वरनं त्याला आपण काहीतरी नाव देतो, ते नाव म्हणजे क्लास. प्रोडक्टला प्रोडक्ट का म्हणतो, बिकॉज प्रोडक्टचा आयडी, नेम, प्राइस हे काय डिफाईन करतात, एखाद्या प्रोडक्टच्या प्रॉपर्टी. सो दॅट बिकम अ प्रोडक्ट. कस्टमरचा आयडी, नेम, मोबाईल नंबर हे याच्यावरनं तो ठरतो की हा कोणतरी कस्टमर आहे. क्लिअर. तर त्या ऍट्रिब्यूट वरनं आपण जे नाव देणार आहे दॅट नेम इज कॉल्ड एज अ क्लास. म्हणून UPS कन्सेप्ट मध्ये क्लास आला, UPS कन्सेप्ट मध्ये ऑब्जेक्ट आला. ऑब्जेक्ट म्हणजे कोण, जर तुम्ही म्हटले मी लॅपटॉप घेतला तर तो लॅपटॉप झाला एक ऑब्जेक्ट. डेलचा लॅपटॉप, एचपीचा लॅपटॉप, लिनोवाचा लॅपटॉप, दॅट इज कॉल्ड एज ऑब्जेक्ट. इफ यू से आय हॅव परचेज अ कार, मारुती कार, ओके, टोयोटा कार, ओके, BMW कार, हे झाले ऑब्जेक्ट्स.
कार इज अ क्लास, पण आपण जे परचेस करतो ते झालं त्याचं ऑब्जेक्ट. ओके, आता तुम्ही सगळे स्टुडंट आहात, पण प्रत्येक स्टुडंट जो इथे ऑनलाईन आहे आता, एव्हरी स्टुडंट, जसं आता मी इथे प्रत्येकाचं नाव सांगितलं, सपोज आता इथे ओके ऋतुजा इज देअर, तृष्णा इज देअर, श्रेया इज देअर, यश इज देअर, हे प्रत्येक पर्सन जो इथे प्रेझेंट आहे, दिस इज वन ऑब्जेक्ट. सो एव्हरी पर्सन जो इथे प्रेझेंट आहे सध्या, तो कोण झाला, एक ऑब्जेक्ट. कारण की प्रत्येक स्टुडंटला रोल नंबर आहे, नेम आहे, मार्क्स आहे. तर मग क्लास म्हणजे एक कॉमन थिंग, आणि त्या कॉमन मध्ये जो इंडिव्हिज्युअल असतो त्याला म्हणतात ऑब्जेक्ट. आणि हे बेसिक इम्पॉर्टंट पार्ट्स आहेत ऑब्जेक्ट ओरिएंटेडचे, क्लास, ऑब्जेक्ट. पण क्लास कसा बनवला मी? तुम्ही स्टुडंट्स आहे, मी टीचर आहे, असे दोन क्लास का? बिकॉज तुम्ही एज्युकेशन घेताय आणि मी शिकवतोय. मग मला स्टुडंट, टीचरला आयडी आहे, टीचरला सब्जेक्ट आहे, टीचर स्पेशलायझेशन आहे, म्हणून तो टीचर कॅटेगरीमध्ये. आणि बिहेवियर काय, मी टीचिंग करतोय, तुम्ही शिकतायत. सो तुम्हाला रोल नंबर आहे, नेम आहे, मार्क्स आहे, त्याच्यावरनं जे नाव दिलं जातं त्याला म्हणतात क्लास. मी जो बोललो तुम्हाला गिअर, ओके, स्पीड, ओके, टेल मी याचा आन्सर काय येणार? गिअर, स्पीड, ब्रेक, ओके, क्लच. व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस? टेल मी. मी जे शब्द तुमच्याशी बोललो आता, गिअर, क्लच, स्पीड, ब्रेक, ऍक्सेलरेटर, म्हणजे याच्यावरनं तुम्हाला सांगता येईल की सर तुम्ही एका व्हेकल बद्दल बोलतायत, व्हेकल्स. म्हणजे त्याच्या ऍट्रिब्यूट वरनं आपण एक नाव डिफाईन करतो, दॅट नेम इज कॉल्ड ॲज अ क्लास. ओके, दॅट इज कॉल्ड ॲज अ क्लास. नो नो नो, इट इज अ क्लास. आणि मग ते व्हेकल कोणतं आहे? मारुती आहे, बीएमडब्ल्यू आहे, टोयोटा आहे, का बाईक आहे, का कार आहे, का बस आहे, का ट्रक आहे? हे झाले ऑब्जेक्ट्स. तर ऑब्जेक्ट म्हणजे ओके, एक फिजिकल एंटिटी. आता तुमच्या प्रत्येकाकडे मोबाईल आहे. मी काय यूज केलं वर्ड मोबाईल? मोबाईल हा वर्ड क्लास आहे का ऑब्जेक्ट आहे? सांगा, तुम्ही सांगा तर बरं. तुमच्या प्रत्येकाकडे आता मोबाईल आहे, तो मोबाईल जो वर्ड आहे तो क्लास आहे की ऑब्जेक्ट आहे? टेल मी. येस, टेल मी. तुमच्याकडे आता एक मोबाईल आहे प्रत्येकाजवळ. मी जो शब्द यूज करतोय मोबाईल, तो क्लास आहे की ऑब्जेक्ट आहे? काय वाटतंय? बोला प्लीज. अच्छा, रिप्लाय केलाय का? ओके ओके, क्लास आहे, व्हेरी गुड. मग ऑब्जेक्ट कोण आहे? व्हेरी गुड, मग ऑब्जेक्ट कोण आहे? दॅट्स राईट. ऑब्जेक्ट काय आहे मग? बोला, व्हॉट इज ऑब्जेक्ट? तुमच्याकडे जो मोबाईल आहे आता प्रत्येकाकडे, सपोज कोणाकडे असेल सॅमसंगचा मोबाईल, कोणाकडे असेल सपोज आयफोन, कोणाकडे असेल दुसरा कुठला, आजकाल बरेच फोन आहेत, राईट? जो फोन तुमच्याकडे आहे, सो दॅट फोन इज कॉल्ड ॲज द ऑब्जेक्ट राईट नाव, जो तुम्ही हँडल करतायत. सो ऑब्जेक्ट म्हणजे एक फिजिकल थिंग जी प्रेझेंट आहे, आणि क्लास म्हणजे इट्स अ इमॅजिनरी थिंग जी एक पर्टिक्युलर एरियाला रिप्रेझेंट करते. डू यू अंडरस्टँड द डिफरन्स? स्टुडंट हा क्लास झाला तर प्रत्येक स्टुडंट ऑब्जेक्ट झाला. लॅपटॉप हा क्लास झाला, पण प्रत्येक तुमच्याकडे जो लॅपटॉप आहे तो ऑब्जेक्ट झाला. फरक कळला का नाही? येस ऑर नो? प्लीज रिप्लाय एव्हरीवन. दिस इज व्हेरी इंपॉर्टंट डिस्कशन. प्लीज टेल मी, डू यू अंडरस्टँड दिस एव्हरीबडी? क्लास आणि ऑब्जेक्टचा फरक कळतोय का? येस ऑर नो? क्लास म्हणजे काय आणि ऑब्जेक्ट म्हणजे काय, हा फरक कळला सगळ्यांना? तर क्लास म्हणजे एक कॉमन थिंग, आणि ऑब्जेक्ट म्हणजे जी इंडिव्हिज्युअली प्रेझेंट असते ती. जर मी तुम्हाला म्हटलं हॉटेलमध्ये तुम्ही जातात आणि तुम्ही वेटरला ऑर्डर केलं की आय वॉन्ट अ फूड, ओके, आता वेटर तुम्हाला काय विचारणार? कोणतं फूड? तुम्ही जर बोलले नो आय वॉन्ट फूड, मग आता याच्यावर वेटर काय रिप्लाय करणार? ओके, वेटर कन्फ्युज होणार इकडे, ऑब्विसली. क्लिअर? येस ऑर नो? कारण की त्याला क्लॅरिटी मिळत नाही तुम्ही कोणत्या फूड बद्दल बोलताय. फूड एक क्लास आहे. आणि जर तुम्ही सांगितलं नो आय वॉन्ट पावभाजी, आय वॉन्ट बिर्याणी, आय वॉन्ट डोसा, मग त्याला ऑब्जेक्ट कळला. सो देर इज अ क्लिअरिटी. सो मग ह्या जे आपण ज्या खाण्याच्या वस्तू असतात त्याचे जे ऑब्जेक्ट आहे, पावभाजी, बिर्याणी, डोसा, इडली, जे काय असेल ते, दीज आर दी ऑब्जेक्ट्स ऑफ विच क्लास? फूड क्लास. ओके. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. सपोज जर मी असं विचारलं की टायगर, लायन, झेब्रा, एलिफंट यांचा क्लास कोण आहे? टायगर, लायन, झेब्रा, एलिफंट याचा क्लास कोण आहे? बोला. व्हॉट इज अ क्लास फॉर दिस? येस, टेल मी. टायगर, लायन, झेब्रा, जे काय बोलतोय, एलिफंट, ॲनिमल. व्हेरी गुड.
आता अनुष्काने ऍक्च्युली जे आन्सर दिलं हे झालं वाईल्ड ॲनिमल. दॅट्स राईट. याच्यावर पॅरेंट आला ॲनिमल, श्रेयाने सांगितलं ॲनिमल. तर मग इथे इनहेरिटन्स तयार होऊन जातो. ॲनिमल एक कॅटेगरी आहे, त्याच्या अंडर वाईल्ड ॲनिमल एक कॅटेगरी, डोमेस्टिक ॲनिमल दुसरी कॅटेगरी आहे. हा झाला इनहेरिटन्स, पण तो आपण नंतर बघूयात. पण तुम्ही जे म्हटले चला ॲनिमल आपण कन्सिडर करू, दॅट्स राईट. सो ॲनिमल इज अ क्लास. आता झू मध्ये गेलो आपण आणि आपण म्हटलं की झू मध्ये काय असतं ॲनिमल. पण मला सांगा ॲनिमल नावाचा ॲनिमल आहे का? नाही. तर ॲनिमल तिथे का आपण म्हणतो? बिकॉज त्याचं जे बिहेवियर आहे, त्याचे जे फीचर्स आहे, त्याच्यावरनं आपण त्याला एक कॅटेगरी दिली आहे. सो ओव्हरऑल ऑब्जेक्ट ओरिएंटेड मध्ये आपल्याला सगळे क्लासेस असतात. म्हणजे जे रिअल टाइम मध्ये तुम्ही स्टुडंट आहे, मी टीचर आहे, रोडवर व्हेकल आहे, हॉटेलमध्ये फूड आहे, मॉलमध्ये प्रॉडक्ट्स आहेत, ओके, मूवी थिएटरमध्ये मूवीज आहेत, हे सगळे जे शब्द वापरतोय ना आपण, घरामध्ये काय आहे, समज आपल्याकडे वेगवेगळ्या वस्तू असतात, लाईक क्लोथ्स आर देअर, ओके, ग्रोसरीज आर देअर, व्हेजिटेबल्स आर देअर, हे सगळे आपले डेली लाईफचे जे शब्द आहेत हे झाले क्लासेस. आणि हे क्लासेस जेव्हा एकमेकांसोबत काम करतात तर याला म्हणतात उप्स कन्सेप्ट. मग ते कसे करतात? त्यात ज्या कन्सेप्ट वापरल्या जातात त्याला म्हणतात ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. आता जर तुम्हाला म्हटलं मी वी ऑल आर ह्युमन, ह्युमन काय झाला? एक कॅटेगरी झाली. ओके, बघा इथे ह्युमन काय झालं? एक कॅटेगरी झाली. त्या ह्युमन मध्ये जरी म्हटलं तुम्ही दिस इज व्हॉट द लिव्हिंग थिंग्स म्हणा और ह्युमन म्हणा, राईट? याच्यापासून तुम्ही दोन कॅटेगरी बनवून घ्या. वन कॅटेगरी इज द काय बोललो मी तुम्हाला इकडे? सी देर आर टू कॅटेगरीज हिअर. ओके, ह्युमन पासून मी बनवला स्टुडंट्स, ह्युमन पासून आपण बनवला एम्प्लॉईज सपोज. हे झालं इनहेरिटन्स. हे जे शब्द आपण वापरतोय याला म्हणतात काय? क्लासेस. ओके, मग त्यावर आपण नंतर डिस्कस करूयात. सो लेट्स अंडरस्टँड हाऊ टू राईट द क्लासेस इन जावा. ओके, सो उप्स कन्सेप्ट मध्ये आता क्लासेस कशी लिहायची? सो लेट्स क्रिएट अ न्यू प्रोजेक्ट नाव. पण मग इथे मी तुम्हाला आता कस्टमर क्लास, प्रोडक्ट क्लास, बिल क्लास, ऍड्रेस क्लास, पुढच्या काही दिवसात तुम्हाला कळेल हे सगळे एकमेकांसोबत कशी कामं करतात. सो लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट क्लास, हाऊ टू राईट द प्रोग्राम. सो उप्स कन्सेप्ट ऑनलाइन बॅच 1. ठीक आहे, सो लेट स्टार्ट नाउ. तर इथे मी काय केलं, उप्स कन्सेप्ट मध्ये फाईल, न्यू आणि प्रोजेक्ट घेतला आपण इकडे. आय जस्ट सिलेक्टेड वन प्रोजेक्ट हिअर, उप्स कन्सेप्ट. हे बघायला राईट क्लिक करा, न्यू, क्रिएट अ क्लास. आता मला सपोज बँकेचं ऍप्लिकेशन बनवायचं आहे. अकाउंट नावाचा क्लास आहे, अकाउंट नावाचा क्लास. ओके, सो इथे आला क्लास. आता बँक म्हटलं म्हणजे काय काय असतं? प्रायव्हेट इंटिजर अकाउंट नंबर. हे बघा कसं लिहिलं मी. क्लास जो असतो ना कधी पण पब्लिक असतो, कारण की तुम्हाला जसं बोललो मी आता व्हेकल्स हा शब्द आहे, हा कसा आहे? पब्लिक आहे ना. तो असं कुठल्या प्रायव्हेट गाडीला देता नाही येणार एखाद्या व्हेकल्स. तर क्लास कधी पण पब्लिक असायला पाहिजे. हे कोडिंगचे डिसिप्लिन असतात. आपल्याकडे जो मेन प्रॉब्लेम होतो ना, ओके, तो होतो की आपल्याला गोष्टी आपण शिकतोय कॉलेजमध्ये वगैरे किंवा जिथे तुम्ही काय करता, पण द पॉइंट इज दॅट की आपल्याला कोणी कोणती पण गोष्ट कधी का करायची आणि कशी करायची हे नाही सांगत. त्यामुळे तुम्ही एक ऑब्झर्व केलं, आपण बऱ्याच वेळेस विचार करतो की काही ठिकाणी डिसिप्लिन खूप चांगला असतो. ज्या ठिकाणी प्रॉपर प्रोसेस फॉलो होते तिथला प्रॉडक्ट डेफिनेटली चांगला होतो. सो सेम इज हिअर. तुम्ही जेव्हा एखादी कोड लिहिताय, तो कोड लिहिताना तुम्ही त्याला जेवढे कोडिंग स्टँडर्ड्स माहिती आहेत, अकॉर्डिंग टू कोडिंग स्टँडर्ड द फर्स्ट लेटर शुड बी अ कॅपिटल. पहिलं लेटर कॅपिटल पाहिजे. अकाउंट नंबर, मग मी लिहिलाय प्रायव्हेट स्ट्रिंग, कस्टमरचा नेम प्रायव्हेट. त्याच्यानंतर इथे लिहिलाय मी काय पाहिजे मला इथे डबल मध्ये अकाउंटचा बॅलन्स. सो दीज आर माय व्हेरिएबल्स विच आर द प्रायव्हेट व्हेरिएबल्स. अकाउंट नंबर, नेम, अकाउंट बॅलन्स, हे झाले आपले सगळे प्रायव्हेट व्हेरिएबल्स. रिमेंबर दिस. ओके, प्रायव्हेटचा अर्थ काय? यू कॅनॉट ऍक्सेस आउटसाइड दिस ब्रॅकेट. ओके, प्रायव्हेट व्हेरिएबल वी कॅन यूज ओनली इन अ सेम क्लास. या क्लासच्या बाहेर तुम्हाला प्रायव्हेट व्हेरिएबल यूज करता येणार नाही. आता याला व्हॅल्यू द्यायची असेल तर मग कशी देणार? राईट क्लिक, सोर्स, जनरेट कन्स्ट्रक्टर, राईट क्लिक, सोर्स जनरेट कन्स्ट्रक्टर युजिंग फील्ड्स. बघा, आय शो यू दिस थिंग. याला व्हॅल्यू द्यायची आहेत मला, याला व्हॅल्यू द्यायची आहेत आपल्याला. मग व्हॅल्यू कशा द्यायच्या याला? बघा,
मग व्हॅल्यू देण्यासाठी तुमच्याकडे 2-3 ऑप्शन आहेत. जर तुम्हाला याला व्हॅल्यू सेट करायची असेल तर त्यासाठी सगळ्यात पहिले आय विल सजेस्ट की चला एक पहिले बेसिक वेने दाखवतो. पब्लिक वाईड एक्सेप्ट ही मेथड लिहिली. पब्लिक वाईड डिस्प्ले ही दुसरी मेथड लिहिली. एक्सेप्टचं काम काय, याला व्हॅल्यू देणं. डिस्प्लेचं काम काय, या व्हॅल्यूला प्रिंट करणं. आता व्हॅल्यू देण्यासाठी तुम्हाला माहिती की आपल्याला स्कॅनर क्लास लागतो. तर इम्पोर्ट जावा डॉट युटिल डॉट स्कॅनर लिहिलं इथे आपण. ओके, आणि इथे लिहिणार आहे SYSO एंटर अकाउंट नंबर. ओके, सो अकाउंट नंबर इक्वल टू SC डॉट SC म्हणजे कोण, स्कॅनर. पण स्कॅनर अजून बनवलाच नाही, तर लेट्स क्रिएट अ स्कॅनर हिअर. स्कॅनर SC इक्वल टू न्यू स्कॅनर. तुम्ही आता एक ऑब्झर्व करा की हा स्कॅनर पण या लोकांनी बनवलेला क्लास आहे. तुम्हाला मी ओपन करून दाखवतो. हा बघा, आपण पब्लिक दिसतोय का नाही. फायनल काय आहे ते नंतर बघू, पण हा क्लास या लोकांनी बनवलाय. बघा, पहिलं लेटर कॅपिटल. ओके, व्हेरिएबल कसे लिहिले, लुक ॲट दिस. इथे कमेंट दिलाय प्रॉपरली. लुक, याला कमेंट म्हणतात. इंटरनल बफर यूज टू होल्ड द इनपुट. यांनी किती स्टँडर्ड वेने प्रोग्राम लिहिलाय, त्याच वेने आपण आपला प्रोग्राम लिहिला पाहिजे. मग इथे आपण काय केलं, अकाउंट क्लासमध्ये हा झाला माझा ऍक्सेप्ट मेथड. स्कॅनरला इथे इम्पोर्ट करा. ब्रॅकेटमध्ये लिहायचंय सिस्टीम डॉट इन. म्हणजे काय, कीबोर्ड कडनं डेटा रीड करणार हे माहिती आहे तुम्हाला. ओके, एंटर अकाउंट नंबर डॉट नेक्स्ट इन. एंटर कस्टमर नेम. ओके, कस्टमरचा नेम SC डॉट नेक्स्ट. एंटर अकाउंट बॅलन्स इक्वल टू SC डॉट नेक्स्ट. मी अकाउंट नंबर घेतला, नेम घेतला आणि बॅलन्स घेतला. क्लिअर. लेट्स प्रिंट दिस. अकाउंट नंबर, इथे बघा अकाउंट नंबरला प्रिंट करायचं. इथे लिहायचंय कस्टमरचा नेम प्लस कस्टमर नेमला प्रिंट करा अकाउंट बॅलन्स. ओके, अकाउंट बॅलन्स. ओके, तर ही झाली माझी एक मेथड ज्याचं काम आहे डेटा ऍक्सेप्ट करणं. ही मेथड ज्याचं काम डेटा डिस्प्ले करणं. आता याला प्रिंट करण्यासाठी आपल्याला अजून एक क्लास लागेल. राईट क्लिक करा, न्यू करा आणि क्लास घ्या. नेम ऑफ द क्लास इज बँक अकाउंट मेन. सिलेक्ट मेन हिअर अँड क्लिक ऑन फिनिश. क्लिक ऑन फिनिश. त्या क्लासचा ऑब्जेक्ट करा जो बाजूला क्लास आपण केलाय ना, काय नाव आहे त्याचं, अकाउंट. ACC इक्वल टू न्यू अकाउंट. हे बघा, त्याचा ऑब्जेक्ट झाला. हा जो क्लास तुम्ही बनवला आधी अकाउंटचा, सी दिस क्लास. हा जो क्लास आहे याचा मी ऑब्जेक्ट केला, याला म्हणतात ऑब्जेक्ट. स्कॅनरचा आपण असंच करतो ना. हा बघा स्कॅनर, पण स्कॅनर आपण नाही बनवलाय, तो ऑलरेडी आपल्याला जावाने दिलाय. इथे मी अकाउंटचा ऑब्जेक्ट केला. देन तुम्हाला काय करायचं होतं, ACC डॉट एक्सेप्ट ACC डॉट डिस्प्ले असं. म्हणजे ऑब्जेक्ट होतो म्हणजे काय होतो, ऑब्जेक्ट होतो म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या क्लाससाठी ऑब्जेक्ट तयार करताय याचा अर्थ दिस इज अ मेमरी ऑफ युअर कॉम्प्युटर. सी दिस. या मेमरीत दोन पार्ट असतात. एक असतो स्टॅक एरिया आणि दुसरा असतो हीप एरिया. तो स्टॅक एरिया असतो ना, तिथे तुम्हाला हा रेफरन्स तयार होतो ACC आणि हा एका मेमरीला पॉइंट करतोय. त्या मेमरीमध्ये तुम्हाला बघा इकडे, त्या मेमरीत तुम्हाला अशी इथे हे मिळणार काय, लुक ॲट दिस. एक मेमरी मिळाली मला. क्लिअर. या मेमरीत तुमच्या क्लासचे व्हेरिएबल तयार होतात. काय काय व्हेरिएबल इकडे, अकाउंट नंबर, ACC नंबर, पुढचं काय कस्टमरचा नेम आणि मग दिला अकाउंट बॅलन्स. क्लिअर. लक्षात मी काय बोललो. हा जो तुम्ही इथं हीप मेमरी आहे ना, ही हीप मेमरी, याचा तुम्ही हा ऑब्जेक्ट तयार केला.
म्हणजे ऑब्जेक्ट होतो म्हणजे त्याच्यातल्या व्हेरिएबल साठी मेमरी तयार होते. ही जी मेमरी तुम्हाला दिसते ना, ही मेमरी, ओके, दिस मेमरी, ओके, यू विल गेट व्हेन यू आर क्रिएटिंग द ऑब्जेक्ट ऑफ विच क्लास, अकाउंट क्लास. ओके, आणि त्या मेमरीला आपण पॉइंट करतो युजिंग दिस नेम एसीसी. हा एसीसी त्याला पॉइंट करतोय. मग एसीसी मध्ये ऍक्सेप्टला कॉल करा. मग ऍक्सेप्ट काय करतो, या प्रायव्हेटला इथे जातो, डेटा देतो, अकाउंट नंबर, नेम, बॅलन्स. डिस्प्ले काय करतो, त्याला आपण इकडे डिस्प्ले करूयात लाईक दिस. ओके, डिस्प्ले काय करेल, त्याला इथे डिस्प्ले करणार आहे. ओके, हे लक्षात ठेवा. राईट, एव्हरीवन क्लिअर? सगळ्यांना कळलं इथपर्यंत मी काय बोललो ते? इथपर्यंत कळतंय सगळ्यांना? येस ऑर नो, प्लीज रिप्लाय. एव्हरीबडी प्लीज रिप्लाय. म्हणजे हा झाला तुमचा क्लास, हे त्याचे व्हेरिएबल. या ऍक्सेप्ट मेथडला आपण डेटा इन्सर्ट केला, डिस्प्ले मेथड डेटाला डिस्प्ले करणार. यू हॅव टू कॉल दॅट फ्रॉम हिअर, दॅट्स इट. ऍक्च्युली हा कोड असा या पद्धतीने नाही लिहिणार आहे. आता पहिला प्रोग्राम आहे म्हणून असं दाखवला मी. हा पहिला प्रोग्राम आहे म्हणून मी असं दाखवला, पण आपण असं लिहिणार नाही याला. ओके, दोन क्लास बनवायचे. एक साइडला अकाउंट क्लास, इथे त्याचे व्हेरिएबल्स प्रायव्हेट मध्ये, ही ऍक्सेप्ट मेथड, ही डिस्प्ले मेथड, आणि त्याला क्रिएट करताना दुसरा क्लास घ्यायचा, ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आणि कॉल करायचे. तर या वेने तुम्हाला आज ऍटलिस्ट दोन प्रोग्राम तरी असे बनवा, मी सांगतोय तेवढे. क्लिअर? ओके, सो आज फक्त तुम्ही काय करा, हे ज्या पद्धतीने मी तुम्हाला कोड सांगितलाय, एक क्लास बनवायचा. परत दाखवतो मी काय करायचं ते. ओके, so 1 second, I'll show you this thing again with another class. याला सेव्ह करतो, राईट क्लिक करा, न्यू करा आणि क्लास घ्या. क्लासला नाव दिलंय मी एम्प्लॉई. ओके, आपण बघ काय केलं, लक्षात घ्या अनुष्का, तुझं क्वेश्चन बरोबर आहे. व्हेरिएबल प्रायव्हेट आहे बघ, प्रायव्हेट इंटिजर एम्प्लॉईचा आयडी, प्रायव्हेट स्ट्रिंग एम्प्लॉईचा नेम, प्रायव्हेट डबल एम्प्लॉईची सॅलरी. ठीक आहे, आयडी, नेम आणि सॅलरी, हे लक्षात ठेव. आता हे प्रायव्हेट आहे. म्हणून मी जर तुला जसं सांगितलं की आपल्या मोबाईलमध्ये कॅमेरा आहे, चल एक्झाम्पल घे. मोबाईल हा क्लास आहे, त्याच्यात कॅमेरा आहे. तो कॅमेरा तुला असं वरून ऍक्सेस करता येतो का डायरेक्टली? म्हणजे कॅमेरा आतमध्ये, पण त्याला ऍक्सेस करायला एक बटन दिलेलं आहे आपल्याला स्क्रीनवर किंवा साईडला. समजलं मी काय म्हटलं ते? आपल्या मोबाईलमध्ये कॅमेरा आहे आतमध्ये, पण त्याला ऍक्सेस करायला आपल्याला एक बटन दिलंय पब्लिक. डू यू अंडरस्टँड दिस? किंवा आता आपला लॅपटॉप आहे, लॅपटॉप स्टार्ट करायला आणि बंद करायला एक बटन दिलेलं आहे. ते बटन म्हणजे इंटरनल प्रोसेसला ऍक्सेस करतं. ते जे बटन आहे ना, ते काय करतं, इंटरनल प्रोसेसला काय करतं, ऍक्सेस करतं. इंटरनल प्रोसेस म्हणजे रॅम, हार्ड डिस्क वगैरे. याचा अर्थ ज्या डेटा प्रायव्हेट आहे, जो डेटा प्रायव्हेट आहे, त्याला ऍक्सेस करण्यासाठी आपल्याकडे पब्लिक मेथड दिल्या गेल्या आहे. तेच मी काम केलं. हा डेटा प्रायव्हेट आहे, याला मी डायरेक्ट ऍक्सेस नाही करू शकत. मग त्यासाठी पब्लिक वॉइड ऍक्सेप्ट नावाची एक फंक्शन लिहिली आहे मी. ओके, आणि इथे पब्लिक वॉइड डिस्प्ले नावाचं एक फंक्शन लिहिलंय. क्लिअर? पब्लिक वॉइड ऍक्सेप्ट, पब्लिक वॉइड डिस्प्ले. मग या ऍक्सेप्ट मध्ये जर आपल्याला डेटा लिहायचा असेल, हे बघ इथे स्कॅनर लिहिलं, SC इक्वल टू न्यू स्कॅनर, SC इक्वल टू न्यू स्कॅनर. मी ऍक्सेप्टला ऍक्सेस केलं. या दुसऱ्या क्लासमध्ये जर मी मेन मेथड लिहितो, इकडे थांब दाखवतो मी करून. न्यू क्रिएट अ क्लास एम्प्लॉई मेन मेथड इथे घेतली. मी आता ऑब्जेक्ट क्रिएट करताना एम्प्लॉईचा बनवला, न्यू एम्प्लॉई, आणि eobj डॉट एक्सेप्ट, eobj डॉट डिस्प्ले. त्याला ऍक्सेस केलं, ऍक्सेप्टला आणि डिस्प्लेला.
मी ऍक्सेप्टला कॉल केलं आणि ऍक्सेप्ट हा फॅमिलीचा पार्ट आहे, तो ऍक्सेस करतोय बघ कोणाला, त्या प्रायव्हेट व्हेरिएबलला. म्हणजे इथे जर लिहिलं मी SYSO एंटर एम्प्लॉई ID EMP ID equal to SC.nextIn, enter employee name, so EMP name equal to SC.next, SYSO enter employee salary, so इथे मी लिहिलंय EMP salary equal to SC.next डबल. सो ID घेतला, नेम घेतला आणि सॅलरी घेतलं. याला प्रिंट करायचं जर असेल तर एम्प्लॉईचा ID प्लस EMP ID, एम्प्लॉईचा नेम. तर तू जे प्रश्न विचारला मला त्यानुसार माझा जो प्रायव्हेट डेटा आहे ना तो या फंक्शननेच ऍक्सेस केला. तर प्रायव्हेट डेटा त्या क्लासचे फंक्शन ऍक्सेस करू शकता. मी याला नाही ऍक्सेस केलं इकडे बाहेर. हे बघ, हा क्लास वेगळा आणि तुझा मेन क्लास वेगळा. आपण इथे ऍक्सेप्ट आणि डिस्प्लेला ऍक्सेस केलंय आणि ऍक्सेप्टने प्रायव्हेटला केलंय. कळलं तुला? हे समजलं अनुष्का? हा जो प्रायव्हेट डेटा आहे ना हा त्या फंक्शनने ऍक्सेप्ट केलाय, ऍक्सेप्ट आणि डिस्प्लेने. नाही नाही असं नसतं. मग मला एक सांग, जर तुझ्या लॅपटॉपमध्ये रॅम आहे, हार्ड डिस्क आहे, ठीक आहे, जर त्याला त्यांनी सिक्युअर ठेवलं, त्याला ऍक्सेस करायला बटनच दिलं नाही, मग उपयोग होईल का त्या रॅमचा आणि हार्ड डिस्कचा? किंवा तुझ्या मोबाईलमध्ये कॅमेरा आहे आणि तो कॅमेराला फोटो घेण्यासाठी बटनच नाहीये मोबाईलवर बाहेर कुठे, तुला चालेल का तो कॅमेरा? बोल, मी काय म्हटलं ते. तू मोबाईल परचेस केला आणि मोबाईलमध्ये कॅमेरा आहे पण तो कॅमेरा ऍक्सेस करायला बटनच नाहीये, तुला असं मोबाईल चालेल का? टेल मी, प्लीज अंडरस्टँड द क्वेश्चन. तू एक मोबाईल घेतलाय, त्याच्यामध्ये आत कॅमेरा आहे पण त्या कॅमेराला युज करण्यासाठी बटनच नाही दिलाय, तू युज करणार का? तू घेणार का तो लॅपटॉप? नाही, सॉरी मोबाईल नाही. कारण का? मग तो डेटा जो प्रायव्हेट ठेवलाय त्याला व्हॅल्यू तर द्यावीच लागेल ना. पण तुम्ही त्याला डायरेक्ट नका ऍक्सेस करू, त्याला ऍक्सेस करायला एक गेटवे दिला गेलाय. क्लिअर? तो गेटवे म्हणजे मेथड. तो गेटवे म्हणजे काय? मेथड. आज साधं एक्झाम्पल घे. आपल्या घरात एखादी स्विच बोर्ड आहे, त्या बटन चालू केलं का फॅन ऑन होतो, बटन बंद केलं प्रेस केलं का बटन फॅन बंद होणार. पण ते बटन जरी नसेल तर आत वायर असतात, त्या वायर हाताने आपण जोडल्यात तर फॅन चालू होणार आणि वायर काढल्या तर फॅन बंद होणार. असं चालेल का आपल्याला? सांग. विदाऊट बटन वायर ओपन ठेवल्यात आणि वायर जॉईन करा, फॅन चालू होणार, वायर साईडला करा, फॅन बंद होणार. असं चालेल का? टेल मी. एव्हरीबडी, यू कॅन ऑल्सो आन्सर. सगळ्यांना कळतं का मी काय बोलतोय? चालेल का असं? दोन वायर्स आपण ठेवल्या, त्या वायर आपण ओपन ठेवल्या आणि त्याला जॉईन केलं तर फॅन चालू होतो किंवा लाईट चालू होते. ओके, आणि त्या वायर साईडला केलं का बंद होतं. मग याच्यात प्रॉब्लेम काय आहे? फॅन तर चालू होतोय ना. एव्हरीवन टेल मी, व्हॉट इज द इश्यू हिअर? यात प्रॉब्लेम काय आहे? जर मी ओपन दोन वायर ठेवतोय, वेर इज द प्रॉब्लेम हिअर? मला फॅन चालू होतोय, फॅन बंद होतोय, दॅट इज माय मेन टार्गेट, दॅट्स इट. येस, टेल मी. सो देयर इज अ प्रॉब्लेम रिलेटेड टू सेफ्टी, रिलेटेड टू सिक्युरिटी. मग तो जो डेटा असतो वायरच्या त्या प्रायव्हेट आहे आतमध्ये, त्याचा ऍक्सेसच नाही झाला तर उपयोग काय त्या वायरचा? मग त्याला ऍक्सेस करायला एक पब्लिक बटन दिलं गेलंय. सेम आज झालं. हा जर डेटा प्रायव्हेट ठेवला आणि याला ऍक्सेसच नाही मिळाला तर मग याचा उपयोग काय? याचा उपयोग काय? मग याला डेटा द्यायला ऍक्सेप्ट मेथड आहे आणि याचा डेटा प्रिंट करायला डिस्प्ले मेथड आहे. दॅट्स इट. समजलं का अनुष्का? हा प्रायव्हेटला डेटा द्यायला आपण डायरेक्ट नाही देते, आपण याच्या थ्रू देतो आणि तो डेटा प्रिंट आपण याच्या थ्रू करतोय. म्हणजे डायरेक्टली व्हॅल्यू न देता. दॅट्स राईट. आपण डायरेक्ट नाही ऍक्सेस करत आहे. कळलं? आता तू, आपलं प्रत्येकाचं ब्रेन आहे. एक्झाम्पल घे, आपलं ब्रेन आहे जे प्रायव्हेट आहे, आतमध्ये दिसत नाही कोणाला बाहेरनं. कळलं? मग त्या ब्रेनला व्हॅल्यू देण्यासाठी आपण कानाने ऐकतोय, आपण बघतोय, हे आपले फंक्शन्स आहेत. आणि जर ते फंक्शनच नसतील तर मग उपयोग काय ब्रेनचा? क्लिअर? सगळ्यांना कळलं ना मी काय म्हटलं ते? डेटा सिक्युअर ठेवण्यासाठी प्रायव्हेट असतो आणि त्याला ऍक्सेस करायला पब्लिक फंक्शन देतात. हा झाला पब्लिक फंक्शन टू ऍक्सेस द डेटा अँड टू डिस्प्ले द डेटा, आणि त्याला इथून कॉल करावं लागेल. सो दिस इज द वे यू हॅव टू लर्न दी ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग.
तर आज तुम्हाला मी फक्त एक 2 क्लास दाखवले, एम्प्लॉईचा आणि स्टुडंटचा. त्याला व्हेरिएबल घ्यायचे, एक्सेप्ट मध्ये डेटा एंटर करायचा, डिस्प्ले मध्ये डेटा डिस्प्ले करायचा. इथून त्याचा ऑब्जेक्ट करून आपण त्याला कॉल करणार आहे, एक्सेप्ट आणि डिस्प्लेला. एक्सेप्ट आणि डिस्प्लेला आपण काय करणार आहे, कॉल करणार आहे इथून. क्लिअर? सो दिस इज कॉल्ड ॲज ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. तर ऍक्च्युली हा वे नाहीये प्रॉपर, याला अजून नवीन वे आहे. तो वे मी तुम्हाला उद्या शिकवणार आहे. चलो देन, बाय.